श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले द्रौपदी स्वयंवर पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, ते धनुष्य फारच घनसर, कणखर आणि टणक होते. त्यामुळे त्याला दोरी लावण्याची व ते सज्ज करण्याची नुसती कल्पना करणे हे देखील त्यांच्या कुवतीच्या पलीकडे होते. ते कणखर धनुष्य वाकवता न आल्यामुळे ते त्यांच्या हातून सारखे निष्ठत होते. आपली ताकद आजमावून पाहण्याच्या आणि धनुर्विद्येतील आपले कौशल्य पणाला लावून पाहण्याच्या ईर्षेने त्या धनुष्याशी ते अनावर झटापट करू लागले. पण त्याचा जोरदार तडाखा बसल्यामुळे त्यांची सारी ताकद संपली. ते थकून भागून गेले. त्यांच्या गळ्यातील हार इतस्ततः उधळले. त्यांच्या मस्तकांवरचे मुकुट कोलमडून खाली पडले आणि शेवटी ते स्वतःच धापा टाकीत जमिनीवर कोसळून पडले. जीव जातो की राहतो अशी त्यांची केविलवाणी अवस्था झाली. तात्पर्य, त्या अजब अवजड धनुष्याने राजमंडळामध्ये हाहाकार उडवून दिला. राजांचे हार गळून गेले. त्यांची बाहुभूषणे निसटून खाली पडली. त्यांच्या हातातील कंकणे घरंगळत गेली. कृष्णेची प्राप्ती करून घेण्याचा दृढ निश्चय करून आलेल्या राजांच्या मनातून तिच्याविषयीच्या साऱ्या आशा वितळून गेल्या आणि त्यांची अवस्था अतिशय अनुकंपनीय झाली. त्या सर्व राजांची अशी दुर्दशा झालेली दिसताच धनुर्धारी वीरांमध्ये अग्रगण्य असलेला कर्ण धनुष्य ज्या ठिकाणी होते तेथे गेला. त्याने ते धनुष्य झटकन उचलले, त्याला दोरी जोडली, बाण लावला आणि ते तत्क्षणी आकर्ण ओढले. ईर्षेने लक्ष्याचा भेद करण्याची प्रतिज्ञा करून पुढे सरसावलेल्या आणि अग्नी, चंद्र व सूर्य या सर्वांपेक्षा तेजाने वरचढ असलेल्या सूर्यपुत्र सुताला म्हणजे सूतपुत्राला म्हणजेच कर्णाला पाहताच त्या बिकट लक्ष्याचा प्रत्यक्ष भेद झाला आहे आणि ते खाली धरणीवर पडले आहे असेच धनुर्धर पांडवांना वाटले. पण कर्णाला पाहता क्षणीच मी सूताला म्हणजेच सूतपुत्राला म्हणजेच सारथ्याच्या पुत्राला वरणार नाही असे द्रौपदी मोठ्याने म्हणाली. यावर कर्ण क्रोधाने हसला. त्याने वर सूर्याकडे पाहिले आणि वाकवलेले ते धनुष्य त्याने फेकून दिले. अशा प्रकारे अनेक क्षत्रियांनी हात टेकल्यावर साक्षात या यमाप्रमाणे क्रूर असलेला चेदी देशाचा बलशाली बाणेदार अधिपती दमघोषपुत्र शिशुपाल पुढे आला. पण धनुष्य उचलण्याची झटपट करू लागताच तो खाली पडला आणि त्याचे गुडघे फुटले. नंतर महापराक्रमी महाबल राजा जरासंध धनुष्याजवळ आला आणि एखाद्या पर्वताप्रमाणे ताठ उभा राहिला. पण धनुष्याच्या काचणीमुळे त्यालाही गुडघे टेकण्याची पाळी आली. जरासंधाचा असा पाण उतारा झाल्यावर तो कसाबसा उठला आणि तडक आपल्या देशाकडेच पसार झाला. यानंतर महावीर बलाढ्य मद्रराज शल्याने धनुष्याला दोरी लावण्याची धडपड करून पाहिली. पण त्याचीही जरासंधासारखीच दुर्दशा झाली. तोही गुडघ्यावर आपटला. स्वयंवर मंटपातील त्या अफाट समाजात अशा प्रकारे गोंधळ उडून गेला आणि राजे लोकांच्या दुसऱ्यांनी खाली टाकून दिलेले धनुष्य उचलून दाखविण्याविषयीच्या वायफळ वल्गना विसरून गेल्या. एवढ्यात महावीर कुंतीपुत्र जिष्णू अर्जुन त्या धनुष्याला दोरी लावण्यास व बाण सोडण्यास तयार झाला. वैशंपायन म्हणाले,
धनुष्याला दोरी लावण्याचे काम राजांनी सोडून दिल्यावर ब्राह्मणांच्या समाजातून कर्तबगार जिष्णू अर्जुन उभा राहिला. इंद्राच्या ध्वजाप्रमाणे उन्नत व ताठ असलेला तो अर्जुन धनुष्याच्या रोखाने निघाला आहे असे दिसताच काही ब्राह्मण श्रेष्ठ आपली कृष्णाजीने हलवीत आनंदाने मोठ्याने ओरडले. पण काही ब्राह्मण विमनस्क झाले आणि काही ब्राह्मणांना आनंदच झाला. काही बुद्धिमंत चतुर ब्राह्मण एकमेकाला म्हणाले, अखिल विश्वात विख्यात असलेल्या कर्ण आणि शल्य यांच्यासारख्या धनुर्विद्येत पारंगत असलेल्या बलशाली क्षत्रिय वीरांना जे धनुष्य नुसते वाकवणे देखील जमले नाही, त्या धनुष्याला दोरी लावण्याचे दुर्घट काम अस्त्रज्ञान नसलेल्या अगदी सुमार सामर्थ्य असलेल्या एका ब्राह्मण बटूला कसे बरे शक्य आहे? अगोदर चांगला विचार न करता मूर्खपणे असल्या अचाट कर्माला हात घातला आणि ते जर यशस्वी झाले नाही तर सर्व राजांच्या समाजात ब्राह्मण नक्कीच उपहासास्पद ठरतील. गर्वापोटी असेल, अतिरेकी उत्साहाच्या पोटी असेल अथवा ब्राह्मणाच्या स्वभावात जो उपजत उतावळेपणा असतो त्याच्या पोटी असेल, हा ब्राह्मण बटू धनुष्य वाकवण्याच्या महत्त्वाकांक्षेने जर निघाला असेल तर त्याला इथेच थोपवून धरा. त्याने मुळीच जाता कामा नये. यावर इतर काही ब्राह्मण म्हणाले, आम्ही विवेकहीन नाही, आमचा उपहास होण्याची शक्यता नाही. तसेच जगात आम्ही क्षत्रियांच्या उपहासालाही पात्र ठरणार नाही. हा तरुण मोठा दिमाखदार दिसत आहे. एखाद्या गजराजाच्या सोंडेप्रमाणे हा पुष्ट आहे. त्याचे खांदे विशाल आहेत, त्याच्या मांड्या पिळदार आहेत, त्याचे हात सणसणीत आहेत, त्याचे धैर्य तर हिमालयासारखेच आहे. चालतोय कसा अगदी सिंहासारखा, डौलदार तरी किती आहे. ताकदीत मदमस्त हत्तीला देखील हा भारी आहे. हे धनुष्य वाकवण्याचे अघटित कर्म हा करून दाखवील अशी पूर्ण शक्यता आहे. त्याच्या अंगात सळसळणाऱ्या उत्साहावरूनच हे उघड दिसत आहे. हा अगदी रगेल ताकदीचा आहे. त्याच्या अंगात त्राण नसते तर हा कोणी न सांगता आपण होऊन गेलाच नसता. आपल्या या भूलोकाव्यतिरिक्त ब्रह्मलोकापर्यंत जे दिव्य लोक आहेत त्या दिव्य लोकामध्ये देवांच्या आणि असुरांच्या रूपाने संचार करणाऱ्या पुरुषांना जसे काही असाध्य नसते, तसेच इहलोकीसुद्धा जे ब्राह्मणांना असाध्य आहे असे काहीही नाही. ब्राह्मण जरी केवळ उदक पिऊन राहिले, वायुभक्षण करून राहिले, केवळ फळे खाऊन राहिले तरी त्यांचे व्रताचरण अतिशय उग्र असल्यामुळे आपल्या अंगच्या तेजाच्या बळावर ते शरीराने दुबळे असले तरी बलिष्ठच असतात. म्हणून ब्राह्मण सत्कर्म करीत असो अथवा असत्कर्म करीत असो त्याचा अवमान कुणीही करता कामा नये. कितीही दुस्तर कर्म असले तरी ब्राह्मणाच्या दृष्टीने ते सहज साध्य असते. कर्म कितीही मोठे असले तरी ब्राह्मणाला ते क्षुद्रच वाटते. जामदग्न्य भार्गवरामाने युद्धात क्षत्रियांना जिंकलेच ना. एवढा अफाट आणि अथांग महासागर पण आपल्या अंगी असलेल्या ब्रह्मतेजाच्या बळावर अगस्त्याने तो प्राशन करून टाकलाच ना. म्हणून हा ब्राह्मण बटू या प्रचंड धनुष्याला तत्क्षणी बाण जोडून दाखवील असेच तुम्ही सर्वजण एकमुखाने म्हटले पाहिजे. यावर ते सारे द्विजश्रेष्ठ एकदम तथास्तु असे म्हणाले. ते ब्राह्मण आपसात असे वेगवेगळे उद्गार काढीत असतानाच अर्जुन धनुष्याच्या अगदी जवळ गेला आणि एखाद्या पर्वताप्रमाणे ठाण मांडून निश्चल उभा राहिला. थोडा वेळ असा निश्चल उभा राहिल्यावर त्याने त्या धनुष्याला प्रदक्षिणा घातली. सर्व समर्थ वरद देवेश्वर शंकराला
त्याने मस्तक जमिनीला टेकवून नमस्कार केला, मनात कृष्णाचे स्मरण केले आणि त्याने त्या अद्भुत प्रचंड धनुष्याला हात घातला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.